लेबर रेट वरायन्स आपण करतो आहे याच्यामध्ये. स्टँडर्ड क्वांटिटी क्वेश्चन नंबर 9 आहे हा. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये चेक करा तर क्वेश्चन नंबर 9 आहे. ओके, स्टँडर्ड क्वांटिटी आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे 360. स्टँडर्ड रेट दिला आपल्याला 1.50 आहे. ॲक्च्युअल क्वांटिटी 400 आहे. ते दिसत नसेल कदाचित, तर इथे किती आहे, 400 आहे. ठीक आहे, आणि ॲक्च्युअल रेट आहे 1.40 आहे. आपल्याला काढायचे आहेत लेबरचे वरायन्सेस. आपल्याला कोणते काढायचे आहेत तर लेबरचे वरायन्सेस. फॉर्म्युले काय लिहून दिले आहेत. पहिला आहे लेबर कॉस्ट वरायन्स. या डिटेल्स तुझ्या टेक्स्टबुकमध्ये मिळतील, सो फक्त त्या समोर ठेवून द्यायच्यात आपल्याला. लेबर कॉस्ट वरायन्सचा आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड क्वांटिटी मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड रेट. आता सॉरी, क्वांटिटी नाही येणार, माय मिस्टेक. कॉज लेबर आहे ना, लेबरचं काम तासावरती चालतं. स्टँडर्ड आर्स मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल आर्स मल्टिप्लाय बाय ॲक्च्युअल रेट. इथे पण हे मिस्टेक आहे, ही स्टँडर्ड क्वांटिटी नाही आहे, ॲक्च्युअल क्वांटिटी नाही आहे. स्टँडर्ड आर्स आहेत आणि हे ॲक्च्युअल आर्स आहेत. टेक्स्टबुक नोटबुकमध्ये तसंच लिहि. ठीक आहे, इथे करेक्शन आहे आपल्या ह्याच्यामध्ये. स्टँडर्ड आर्स 360, स्टँडर्ड रेट 1.50 पर. आणि रिमेंबर एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो रेट आहे, हा जो रेट आहे इट शुड बी पर आर. हा जो रेट आहे तो पर आर हवा. कॉज नेक्स्ट क्वेश्चन जो आपण करणार आहे त्याच्यामध्ये हा जो रेट आहे तो पर युनिट आहे. मला काय करावं लागेल, याला कन्वर्ट करावं लागेल पर आरमध्ये. ठीक आहे, लेबर कॉस्ट वरायन्स मल्टिप्लाय लेबर कॉस्ट वरायन्सचा फॉर्म्युला काय, स्टँडर्ड आर्स इंटू स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल आर्स इंटू ॲक्च्युअल रेट. स्टँडर्ड आर्स आपले होते 360 मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड रेट दिला आपल्याला 1.50. 1.50 बोला किंवा 1.5 बोला, विषय सेम होतो, कॅल्सीला चेक करू शकता. स्टँडर्ड आर्स आपल्याला दिले 400 इंटू याचा रेट आहे 1.40 बोला, 1.4 बोला, हिशोब सेमच आहे. जर इथे आपण मल्टिप्लाय करतोय तर आपला आन्सर जो येत आहे ते 540 झेड नाही आहे, इक्वल टू साईन येते, मायनस 400 मल्टिप्लाय बाय 1.40 केले, दॅट विल बिकम 560. सो माझा आन्सर किती येत आहे, 20 काय होतं आहे, ॲडवर्स येत आहे. ठीक आहे, सो लेबर कॉस्ट वरायन्स कळलं आहे, कसा काढला आहे आपण. सेम फॉर्म्युला लक्षात ठेवा, इथे समजून घ्यायला काय समजून घ्यायचं आहे बघा, कसं करायचं आहे. नंतर व्हिडिओ पॉज करून हे कॉपी करून घे सगळं डेटा. सध्या मी ते क्लिअर करतो. समजून कसं घ्यायचं आहे आपल्याकडे, आपण 2 टाईपचे मटेरियल वरायन्स करतो आहे. पहिला जो आपण केला काल तो केला मटेरियल, त्यानंतर आज जो करतो आहे तो लेबर. मटेरियलमध्ये जिकडे स्टँडर्ड क्वांटिटी आहे त्याच्या बदली तुला स्टँडर्ड आर्स लिहायचे. मटेरियलमध्ये जिथे स्टँडर्ड प्राईस आहे त्याच्या बदली स्टँडर्ड रेट लिहायचं. ॲक्च्युअल क्वांटिटीच्या बदली ॲक्च्युअल आर्स लिहायचे. आणि स्टँडर्ड झालं ना, ॲक्च्युअल प्राईसच्या बदली ॲक्च्युअल रेट लिहायचं. हे डोक्यामध्ये फिक्स ठेवून दे. तुला मग मटेरियलचे फॉर्म्युले जरी लक्षात ठेवलेस तरी तुला लेबरचे फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपं पडणार आहे. आपण मटेरियलच्या केसमध्ये आपण काढला होता, मटेरियलच्या केसमध्ये मी फॉर्म्युला काढला होता स्टँडर्ड क्वांटिटी फॉर ॲक्च्युअल आउटपुट. आता आउटपुटला शॉर्टकटला लिहितो आपण. याच्यात फॉर्म्युला काय लिहिला होता, स्टँडर्ड इनपुट डिवाइड बाय स्टँडर्ड आउटपुट इंटू ॲक्च्युअल आउटपुट घ्यायचं, बरोबर आहे. आपण हा काल फॉर्म्युला केला होता, मी हा लिहून पण दिला आहे फॉर्म्युला काल, जस्ट समजावतो आहे. पण ज्यावेळेला मी स्टँडर्ड आर्स फॉर ॲक्च्युअल आउटपुट करतो, आता वर्डिंगमध्ये लक्ष द्या इथे फक्त, कॉज इथे थोडं रायटिंगमध्ये तेवढं टायपिंग ॲक्च्युली इश्यू होतो आहे. जेव्हा मी स्टँडर्ड आर्स
फॉर ॲक्च्युअल आउटपुट आपण करतो तेव्हा फॉर्म्युला कसा अप्लाय होणार आहे. आपण ज्यावेळेला स्टँडर्ड क्वांटिटी करतो तेव्हा मला डेटा कसा दिलेला असतो की बाबा 2 युनिट्स बनवायला एवढ्या kgचं मटेरियल लागतं आहे. इथे तुला सांगणार की तुझं स्टँडर्ड आउटपुट तुला सांगणार की बाबा 10 युनिट्स बनवायला तुला एवढे नंबर ऑफ आवर्स लागतात. सो इन्स्टेड ऑफ स्टँडर्ड इनपुट मी काय घेणार आहे, स्टँडर्ड आवर्स घेणार आहे, डिवाइड बाय स्टँडर्ड आउटपुट इंटू ॲक्च्युअल आउटपुट. सो अगेन लक्षात ठेवायचं स्टँडर्ड इनपुटच्या बदली या फॉर्म्युल्यामध्ये स्टँडर्ड आवर्स रिप्लेस झाले, बाकी फॉर्म्युला हा सेम आहे. ठीक आहे. सो आता पुन्हा जरा मगाचा क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. त्यासमोर क्वेश्चन आहे, आपण लेबर कॉस्ट व्हॅरियन्स काढलं आहे, आता आपण काढूया लेबर रेट व्हॅरियन्स. रेट म्हटल्यावरती ब्रॅकेटमध्ये रेट घ्यायचे, स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल रेट मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटच्या आत रेट आले तर बाहेर आर्स घ्यायचे आहेत. कोणते आर्स घ्यायचे तुला, ॲक्च्युअल आर्स. ठीक आहे. डेटा तुझ्या समोर आहे क्वेश्चनमध्ये, सो सध्या तो फॉलो करा. इथे मी स्क्रीन शेअरनं चेंज नाही होतं, चेंज नाही करते मी. स्टँडर्ड रेट 1.50 होता किंवा 1.5 बोल 1.50 बोल, विषय सेम आहे. ॲक्च्युअल रेट 1.40 होता आणि ॲक्च्युअल आवर्स किती होते, तर ॲक्च्युअल आवर्स होते 400. बरोबर आहे. इथे जरा लिहायला जागा नाही पुरली. ॲक्च्युअल आवर्स आहेत 400. आता कॅल्सीवरती डायरेक्ट केलंच तरी चालेल, इथे काय तुला स्कूलसारखा आपला स्टेप दाखवायचा नाही आहेत. 1.50 मायनस 1.40 मल्टिप्लाय बाय 400 करतेस तर तुझा आन्सर येते +40. मी लिहिणार आहे 40 फेवरेबल. दिस इज अ लेबर रेट व्हॅरियन्स. त्यानंतर आपण घेतो लेबर इफिशियन्सी व्हॅरियन्स. ठीक आहे. लेबर इफिशियन्सी व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आपण कसा करतो, इफिशियन्सी मी चेक करतो नंबर ऑफ आवर्समध्ये, स्टँडर्ड आवर्स मायनस ॲक्च्युअल आवर्स मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड रेट. स्टँडर्ड आवर्स मायनस ॲक्च्युअल आवर्स इंटू स्टँडर्ड रेट. आपले स्टँडर्ड आवर्स होते 360, स्टँडर्ड रेट होता 400, ॲक्च्युअल आवर्स होते 400 आणि स्टँडर्ड रेट होता 1.50. इथे नीट जर मल्टिप्लाय केलंस तर हे 60 मायनस 400 केलेस तर तुझा आन्सर येतं -40 आणि -40ला मल्टिप्लाय बाय 1.50 जर करतेस तर तुझं युअर आन्सर विल बी 60 और समथिंग येते, राईट. माझा आन्सर येते 60 ॲडवर्स. ओके. आय होप समजतं आहे. मोबाईलवरती करते, सो जरा नीट मोबाईलला बघितलंस तर होईल तुला. आता आपण करणार आहे व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन शिकवले तुम्हाला. लेबर कॉस्ट व्हॅरियन्स इज इक्वल टू लेबर रेट व्हॅरियन्स प्लस लेबर इफिशियन्सी व्हॅरियन्स. लेबर कॉस्ट व्हॅरियन्सचं आन्सर आपलं आलं होतं, चेक केलंस तर तुझं आन्सर आलं होतं 20 ॲडवर्स. लेबर रेट व्हॅरियन्सचं उत्तर तुझ्या समोर आहे 40 फेवरेबल आणि लेबर इफिशियन्सीचं उत्तर पण समोर आहे 60 ॲडवर्स. सो लॉजिकली 40 फेवरेबल म्हणजे पॉझिटिव्ह आहे. 40 मायनस 60 केलं तर आन्सर काय येणार आहे, बट ऑब्वियस आहे आन्सर -20 म्हणजे ॲडवर्स 20 येणार आहे. सो जे काय सम केलं आहे ते आपण परफेक्ट केलेलं आहे. ओके. हे जरा नीट व्हिडिओ पॉज करू, हे फक्त नीट लिहून घे, कॉज इथे हँडरायटिंग थोडं खराब आहे. ओके. चालूया आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला. आपण कालच्यासारखे तिथे आता त्याच्या खालोखाल क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 11 चेक करूया आपण.
ठीक आहे, जरा एक सेकंडला एडिट करतो. ओके, क्वेश्चन नंबर 11मध्ये जर देखतेस तर आता तुझ्या टेक्स्टबुकमध्ये बेटर मी म्हणेन सजेस्ट करेन तुला बघायला. क्वेश्चन नंबर 11 सांगतोय स्टँडर्ड फॉर 10 युनिट्स इज 5 hours, स्टँडर्ड रेट पर युनिट इज 15. आता इथे स्टँडर्ड रेट जो आहे तो पर आवर नाही आहे, पर युनिट आहे. ॲक्च्युअल प्रोडक्शन दिसतंय तुम्हाला 1,60,000 युनिट्स, ॲक्च्युअल आवर्स वर्क 85,000 आणि ॲक्च्युअल रेट दिला आपल्याला 29.80. आधी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथे फटाफट कॉपी करून घ्या आपल्या क्लिपबोर्डवरती. माझ्याकडे बघा आता क्वेश्चनमध्ये काय काय बघा आपल्याकडे ज्या इन्फॉर्मेशन रेडी अवेलेबल आहेत. क्वेश्चन नंबर 11 आपण करतोय. माझ्याकडे जस्ट अ मिनिट. ओके सॉरी, क्वेश्चनमध्ये जर चेक केलं आपण तुम्ही तर माझ्याकडे इथे ॲक्च्युअल आवर्स आहेत 85,000. माझ्याकडे ॲक्च्युअल रेट आहे आपल्याकडे ॲक्च्युअल रेट आहे दॅट्स 29.80. क्वेश्चनमध्ये दोन गोष्टी आहेत ज्या मिसिंग आहेत. स्टँडर्ड रेट पर युनिट दिला आहे आणि स्टँडर्ड जो आहे तो 10 युनिट्सचा दिला आपल्याला. पहिला आपण ते स्टँडर्ड आर्स चेकआउट करून घेऊया. कॉज माझं ॲक्च्युअल आउटपुट जे आहे दॅट इज 1,60,000 युनिट्स. ओके, मला क्वेश्चनने काय सांगितलं आहे की 10 युनिट्ससाठी मला किती वेळ लागतो आहे. मला लागतात 5 hours. म्हणजे दिस इज युअर स्टँडर्ड युनिट, दिस इज युअर स्टँडर्ड आउटपुट यू कॅन से, आणि या स्टँडर्ड आउटपुटसाठी लागणारा हा स्टँडर्ड आर्स. ठीक आहे, हे सगळं हे लिहायची गरज नाही आहे, हे इग्नोर कर, हे लिहू नकोस. हे वरचं लिहिलंस की हा खालचा भाग आता लिहायचा. मग आता मी काय कॅल्क्युलेट करणार आहे तर स्टँडर्ड आर्स फॉर ॲक्च्युअल आउटपुट, स्टँडर्ड आवर्स फॉर ॲक्च्युअल आउटपुट. ठीक आहे, आपला फॉर्म्युला तोच नेहमीसारखा, स्टँडर्ड आवर्स डिवाइड बाय स्टँडर्ड आउटपुट मल्टिप्लाय बाय ॲक्च्युअल आउटपुट. स्टँडर्ड आवर्स किती लागत आहेत 10 युनिटला, किती लागत आहेत युनिट्स 10 युनिटला किती लागत आहेत तर बघा इथे जस्ट मिनिट. बघा स्टँडर्ड आवर्स आपले किती आहेत तर 10 युनिट बनवायला किती वेळ लागत आहेत. इथे नको, जरा खाली घेऊया. 10 युनिट बनवायला किती वेळ लागतो आहे 5 hours लागत आहेत. मला ॲक्च्युअल माझे युनिट्स किती आहेत, ॲक्च्युअल युनिट्स 1,60,000 आहेत. सो जर कॅल्क्युलेशन्स केले तर आन्सर माझ्यामध्ये येत आहे 80,000. लक्षात ठेवून दे, हे झाले तुमचे स्टँडर्ड आवर्स. लक्षात ठेवायचं, हे झाले तुमचे स्टँडर्ड आवर्स. सो काय काय कॉपी करायचं आहे डेटा, हा वाला पार्ट कॉपी करायचा आहे आणि ह्या लाईनच्या खालचा हा सगळा पार्ट कॉपी करायचा आहे. ह्याला कॉपी करायचं लॉजिकली नाही आहे, हे समजवण्यासाठी सांगितलं मी फक्त. ठीक आहे, सो ॲक्च्युअल आवर्स मला कळतं आहे 85,000, ॲक्च्युअल रेट आहे 29.50, ॲक्च्युअल आउटपुट 1,60,000 युनिट्स. 10 युनिट बनवायला मला 5 hours लागत आहेत. सो मी फॉर्म्युला अप्लाय केला, मला कळते आहे माझे स्टँडर्ड आवर्स किती आले 80,000. आता याच्यामध्ये मिसिंग काय आहे तर स्टँडर्ड रेट. आता तुम्ही म्हणाल की स्टँडर्ड रेट तर दिला आहे, किती दिला आहे स्टँडर्ड रेट ₹15 पर युनिट दिला आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की मला स्टँडर्ड रेट जो आहे आपल्याला
तो आपल्याला पर आर पाहिजे. ठीक आहे. सो जरा कॅल्क्युलेशन पार्ट समजून घ्या फक्त. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पार्ट कसं करणार आहे आपण. 10 युनिट्स बनवायला मला किती वेळ लागतो. मला 5 hours लागतात. जरा हा वाला पार्ट. टेन हे दिसतंय ना नक्की. जरा डार्क घेऊया काहीतरी. रँडमली आता घेतो मी. 10 युनिट्स बनवायला मला किती वेळ लागतो. 5 hours लागतात. आणि मला क्वेश्चनने सांगितलं आहे एका युनिटसाठी मला किती रुपये मिळणार आहेत. तर 15 रुपये मिळणार आहेत. मग जर मला एका युनिटसाठी 15 रुपीज मिळणार तर मी प्रश्न विचारतो 10 युनिट्ससाठी किती रुपये मिळतील. एका युनिटला 15 रुपये तर 10 युनिट्सला ऑब्व्हियसली किती रुपये मिळतील. तर ₹150. आता लेफ्ट हँड साईडला दिसतंय मला इथे पण 10 युनिट आहेत. इथे पण खाली 10 युनिट आहेत. इथे माझे 5 hours आहेत. इथे 150 आहे. म्हणजे कॅन आय से इन शॉर्ट अँड सिम्पल मी याचा अर्थ असा काढू शकतो का की इन शॉर्ट मला 5 hours काम केल्यावरती जर मी 10 युनिट्स बनवतो आहे तर मला त्याचा पैसा किती मिळतात त्याचे मला जे पैसे मिळतात 150. म्हणजे इन शॉर्ट अँड सिम्पल आय कॅन से 5 hours मला किती रुपये मिळत आहेत 150. जर पर आवर काढायला गेलो तर मी काय करणार 150 डिवाइड बाय 5 30. म्हणजे मला आता स्टँडर्ड रेट माझा कळला. स्टँडर्ड रेट किती मिळतो आहे मला तर ₹30 पर आवर. सो आय थिंक आता सगळ्या डिटेल अवेलेबल आहेत आपल्याकडे. ठीक आहे. हे हवं तर ॲज इट इज कॉपी करू शकते कॅल्क्युलेशन पार्टसाठी. ओके. पण हे जरी कॉपी केलं तरी चालेल. बट बेटर मी म्हणून कॉपी करून घ्यावं होतं हे सगळं ॲज इट इज. बिकॉज आपण सकाळच्या लेक्चरला पण टेस्ट केलं आहे. सो आता मला सगळ्या डिटेल मिळाल्यात. राईट. मी एकदा त्या रँडमली डिटेल लिहून ठेवतो आहे. डिटेल तुम्ही डबल लिहू नका. ठीक आहे. त्या डिटेल्स ज्या आहेत त्या आपण डबल लिहायच्या नाही आहेत. काय डिटेल मिळाल्या होत्या आपल्याला. क्वांटिटी नाही, स्टँडर्ड आर्स आपल्याला कळले होते. स्टँडर्ड आर्स आपल्याला किती कळले होते 80,000. हे डबल लिहू नका. मी फक्त माझ्या अंडरस्टँडिंगला मी लिहून घेतो आहे. स्टँडर्ड रेट आपण आत्ताच कळला पर आवर 30 रुपयाला. ॲक्च्युअल आर्स क्वेश्चनने रेडीमेड दिले होते मला 85,000. आणि ॲक्च्युअल रेटसुद्धा क्वेश्चनने दिला होता 29.80. ठीक आहे. चलो. सो आता काढूया आपण आपले फॉर्म्युले. पहिला येतो फॉर्म्युला माझा. पहिला फॉर्म्युला येतो लेबर कॉस्ट व्हॅरियन्सचा. काय तो फॉर्म्युला. स्टँडर्ड क्वांटिटी मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी मल्टिप्लाय बाय ॲक्च्युअल रेट. स्टँडर्ड क्वांटिटी आपली किती होती बघा. स्टँडर्ड क्वांटिटी क्वांटिटी का लिहिली आपण. स्टँडर्ड आर्स आहेत ना सगळीकडे. एक सेकंड ना जरा फॉर्म्युला रिराईट करतो. घाई नका करा फॉर्म्युला लिहायला. ते चुकून मटेरियल डोक्यात फिरत आहे. स्टँडर्ड आर्स इंटू स्टँडर्ड रेट ॲक्च्युअल आर्स इंटू ॲक्च्युअल रेट. ठीक आहे. चला. स्टँडर्ड आर्स चेक केले. स्टँडर्ड आर्स आहेत 80,000. स्टँडर्ड रेट आपण काढला आहे 30चा. ॲक्च्युअल आर्स आपल्याला दिले होते 85,000. मल्टिप्लाय बाय ॲक्च्युअल रेट जर आपण काढायला गेलो ॲक्च्युअल रेट आहे 29.80.
आता इथे कॅल्क्युलेशन्स करून आन्सर काढ. सध्या आता इथे तेवढा वेळ मी घालवत नाही आहे. कॅल्क्युलेशन करून जे काय आन्सर येईल ते तुला फक्त काढायचं आहे. अगदी उद्याच दाखव असं नाही आहे. कॅल्क्युलेशन्स करून फक्त आन्सर काढायचं. जे काय आन्सर येईल फायनल आउटकम ते लिहून टाक. ठीक आहे. स्टँडर्ड नंतर येतो स्टँडर्ड प्राईस व्हॅरन्स, स्टँडर्ड रेटवर, लेबर रेट व्हॅरन्स. आता तू लेबर इफिशियन्सी केलास पहिला तरी चालेल, हा केलास तरी चालेल. लेबर रेट व्हॅरन्सचा फॉर्म्युला काय? स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल रेट इंटू ॲक्च्युअल आवर्स. आपला स्टँडर्ड रेट होता 30, ॲक्च्युअल रेट होता 29.80 बोल किंवा 8 बोल, काही फरक पडत नाही. आणि ॲक्च्युअल आवर्स आपले जे आहेत ते किती आहेत? 85,000. अगेन इथे कॅल्क्युलेशन्स करून आन्सर काढ. अगदी उद्याच दाखव असं नाही, परत सांगतोय मी, तुझ्या हिशोबाने दाखवतो. फॉर्म्युला अप्लाय करणंच इम्पॉर्टंट आहे, बाकी काय नाही आहे. ठीक आहे. हे एवढं कॉपी करून घे. आणि लास्टला मी काढणार आहे लेबर इफिशियन्सी व्हॅरन्स. फॉर्म्युला काय? स्टँडर्ड आवर्स मायनस ॲक्च्युअल आवर्स इंटू स्टँडर्ड रेट. स्टँडर्ड आवर्सची वार्ता जर केली, स्टँडर्ड आवर्स आपले आले किती होते? 80,000 आले होते. ॲक्च्युअल आवर्स 85,000 होते आणि स्टँडर्ड रेट होता 30. पुन्हा एकदा याचं सॉल्विंग करून उत्तर काढून टाक. ओके. आणि मग हे झालं की आपल्याला चेक करायचं आहे व्हेरिफिकेशन. सो व्हेरिफिकेशन पण तू ट्राय कर ऑन युअर ओन. ठीक आहे. व्हेरिफिकेशन पण तू तुझ्या हिशोबाने ट्राय कर, कसं काय जमतं आहे त्याप्रमाणे व्हेरिफिकेशन ट्राय कर, काही फरक नाही आहे. ओके. क्लिअर आहे. मग फॉर्म्युला अप्लाय करायचं. स्टार्टिंगचा फक्त पार्ट समजून घेणं इम्पॉर्टंट होतं, ज्याच्यामध्ये आपण रेट नीट काढला होता. ठीक आहे. 2 गोष्टी या क्वेश्चनमध्ये आपण नवीन काय शिकलो आहे? तर 2 गोष्टी शिकलो या क्वेश्चनमध्ये मी. एक तर पहिली गोष्ट तर स्टँडर्ड रेट जो आहे तो आपल्याला आर वाईज पाहिजे. ओके. आणि स्टँडर्ड आवर्स आपल्याला आउटपुटप्रमाणे लागतात, ॲक्च्युअल आउटपुटप्रमाणे लागतात. हे आपण लास्ट समला पण गेलं होतं, पण इथे पण तेच केलं. की लास्ट सम म्हणजे आपण जेव्हा मटेरियलची कन्सेप्ट केली होती तेव्हा आपण तेच करायचो की आपण स्टँडर्ड क्वांटिटी काढायचो आणि इथे आपण स्टँडर्ड आर्स करतो. पण ही गोष्ट नवीन आहे की स्टँडर्ड रेट जो आहे तो पर आर हवा, पर युनिट नको आहे मला. क्लिअर आहे. जाऊया पुढे. तिसरा एक लास्ट सम याच्यामध्ये आम्ही तिसरा गेला होता, तो हा क्वेश्चन नंबर 12 तुझ्या त्याला टेबलच्या खालोखाल तुला मिळतं. याच्यामध्ये तुला अगेन डेटा मी सॉल्व करून देतो, कसा काय करायचं बघूया आपण एक एक कसं काय. आता इथे बघ काय सांगितलं. द फॉलोइंग डिटेल्स आर अवेलेबल फ्रॉम द रेकॉर्ड्स ऑफ ABC लिमिटेड एंगेज इन मॅन्युफॅक्चरिंग आर्टिकल A फॉर द वीक एंडेड 28 सप्टेंबर. स्टँडर्ड लेबर आर्स अँड रेट ऑफ पेमेंट पर आर्टिकल वेअर ॲज फॉलो. आता हे जे डिटेल्स आहेत त्या एका आर्टिकलचे आहेत, म्हणजे 3 टाईपचे लेबर्स आहेत. स्किल्ड लेबर्स आहेत, त्यानंतर सेमी स्किल्ड लेबर्स आहेत, अनस्किल्ड लेबर्स आहेत. म्हणजे एक आर्टिकल बनवायला जो स्किल्ड लेबर आहे त्याला 10 आवर्स लागतात आणि त्या 10 आवर्सचं त्याला स्टँडर्ड पेमेंट किती मिळतं? तर ₹3. लक्षात ठेवायचं आहे. सो हा जो रेट दिला आहे ना, तो रेट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे, तो स्टँडर्ड रेट आहे, ब्रॅकेटमध्ये दिला आहे तो. त्यानंतर अनस्किल्ड लेबरला किती वेळ लागतो एक आर्टिकल बनवायला? 8 तास. सेमी स्किल्डला 8 तास, अनस्किल्डला 16 तास. आपलं ॲक्च्युअल आउटपुट किती आहे? ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे? 1000 आहे. सो सिम्पल लॉजिकने मला सांग, जर एक युनिटला, इथे बघा आता इथे सिम्पल लॉजिकने सांग, एक युनिटसाठी जर समजा सेमी स्किल्ड वर्कर्स 10 आवर्स घेत आहेत तर 1000साठी कसं काढणार? मल्टिप्लाय करणार. 1000 इंटू 10 किती येणार आन्सर? 10,000 येईल. म्हणजे इन शॉर्ट अँड सिम्पल इथे जर स्टँडर्ड आवर्स पाहिजे असतील तर या क्वेश्चनमध्ये डायरेक्टली मल्टिप्लाय बाय 10 करायचं. कॉज एक आर्टिकलला आपल्याला किती वेळ लागतो त्याच्या डिटेल्स आहेत. आधीच्या क्वेश्चनला कसं होतं बाबा, 10 आयटम्सला 5 होता. इथे आता एक सिंगल आर्टिकलला किती वेळ लागतोय, सो डायरेक्ट मल्टिप्लाय करून उत्तर मला येतं आहे. सो इथे जरा आपण टेबल बनवूया याच्यामध्ये.
हॉरिझॉन्टली करतोय, जरा फक्त स्क्रीनवरती इश्यू होऊ शकतो. माझ्याकडे 3 टाईपच्या डिटेल्स आहेत. एक आहे स्किल्ड वर्कर्स आहेत, एक सेमी स्किल्ड वर्कर्स आहेत आणि एक अनस्किल्ड वर्कर्स आहेत. आपल्याला काय काय डिटेल लागणार आहे? स्टँडर्ड आवर्स, स्टँडर्ड रेट थोडा लांब लिहितो म्हणजे स्टँडर्ड असलेल्या जागा पुरेल. ॲक्च्युअल आवर्स आणि ॲक्च्युअल रेट. ठीक आहे. स्टँडर्ड आवर्स आत्ता तुला शिकवलं होतं कसं काढायचं आहे. कॉज माझं ॲक्च्युअल आउटपुट जे आहे, सॉरी, आपलं ॲक्च्युअल आउटपुट जे आहे ते किती आहे? 1000 युनिट्स आहे. सो इथे क्वेश्चनमध्ये ज्या पण डिटेल्स आहेत त्यांना मल्टिप्लाय बाय 1000 करायचं. इथे आपण जरा पुन्हा क्वेश्चन बघूया काय आहे. काय सांगितलं आहे? सेमी स्किल्डला किती वेळ लागतो? 10 आवर्स. म्हणजे 1000साठी किती लागेल? 1000 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 10,000. खाली 8 आवर्स म्हणजे 1000 इंटू 8 8000 आणि 1000 इंटू 16 16,000. सो 10 6 आणि 16,000. सो स्टँडर्ड आवर्स किती मिळणार इथे? स्किल्ड वर्कर किती वेळ घेणार? 10,000. सेमी स्किल्ड घेणार 8000 आणि अनस्किल्ड लेवलला किती वेळ लागेल? 16,000 आवर्स लागतील. रेट आपल्याला क्वेश्चन दिला आहे, तो जो ब्रॅकेटमध्ये जो रेट होता तो मला कॉपी करायचा हा वाला 3 1.50 आणि 1. ठीक आहे. 3 1.50 आणि 1. ॲक्च्युअल अशा डिटेल्स मला क्वेश्चन रेडीमेड दिलेल्या आहेत. बघा इथे खालच्या टेबलला दिसेल 9,000 8,400 आणि 20,000. सो ह्या एकदा कॉपी करूया आपण. 9,000 8,400 आणि 20,000. रेट जर बघितला तर 4 1.50 आणि 0.90. ठीक आहे. हा टेबल ॲज इट इज बुकमध्ये कॉपी करून घेतो. मग या टेबलच्या हिशोबाने आपण काय करूया? आन्सर्स काढूया. ठीक आहे. टेबल कळलं काय केलं आहे? ॲक्च्युअल आउटपुट 1000 आहे. सो स्टँडर्ड आवर्स काढायला मी काय केलं? डायरेक्ट मल्टिप्लाय केलं. फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे, बेसिक आहे. सो आपण डायरेक्टली मल्टिप्लाय करून इथे आन्सर्स काढलेले आहे. ओके. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स पार्ट जरा इम्पॉर्टंट आहे, तो समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट होते आपल्याला यावेळेला. सो आपण जरा त्यासाठी न्यू स्लाईड करूया. बघ आता एक मी दाखवतो, बाकीचं घरी ट्राय करायचं आहे. ॲज अ सेड आज नाही तर उद्या नाही तर परवा वेळ मिळेल तसं दाखव म्हणा. लेबर कॉस्ट व्हॅरियन्स फॉर्म्युला तुला माहिती आहे. लेबर कॉस्ट व्हॅरियन्सचा स्टँडर्ड क्वांटिटी नाही, सॉरी पुन्हा तेच मिस्टेक होते. स्टँडर्ड आवर्स मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल आवर्स मल्टिप्लाय बाय ॲक्च्युअल रेट. पहिलं करायचं स्किल्डसाठी. आपण जसं मटेरियलच्या वेळेला ABC केलं होतं ना, तसंच करायचं इथे. आता इथे मला जागा कशी पुरते मी तसं बघेन किंवा एक काम करतो मी इथे जरा हे फक्त असंच ठेवा, बाकीचं कॅल्क्युलेशन हॉरिझॉन्टली करतो मी, म्हणजे थोडा एक आयडिया यायला की कसं करायचं. स्किल्डसाठी फॉर्म्युला सेम. स्टँडर्ड आवर्स किती आले होते स्किल्डचे? 10,000 होते. मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड रेट होता आय थिंक 3. इथे ॲक्च्युअल आवर्स आपले होते समथिंग 9,000. डेटा हवं तर एकदा चेक करून घे परत. मल्टिप्लाय बाय ॲक्च्युअल रेट होता इथे 4. कॅल्क्युलेशन दाखवायचं असेल तर खाली दाखव, नाही तर मग डायरेक्टली पुढे आन्सर लिही जसं आपण नेहमी करतो. इथे 30,000, इथे 36,000. सो इथे किती होणार? इथे जरा थोडं जवळजवळ करू मी, जागा पुरेल. ओके. हे 30,000 झाले 10,000 इंटू 3 आणि हे झाले किती आपले? तर 40,000 झाले.
सो माझा आन्सर इथे किती झालं 6000. आता 30मध्ये 36 गेले म्हणजे काय होणार आहे ॲडवर्स होणार आहे. सो 6000 ॲडवर्स. नंतर करायचं आहे कोणासाठी सेमी स्किल्डसाठी. तुम्ही लिहिता नॉर्मल आहे, मी जस्ट टाइमपासला त्या इंकचा कलर बदलतो. सेमी स्किल्डचे नंबर ऑफ आवर्स आपण इनिशियली जर काढले होते ते आय थिंक सो 8000 काहीतरी आले होते. मल्टिप्लाय बाय 3 इथे 8400 मल्टिप्लाय बाय 4. सो याचं उत्तर पण साधारणतः इथे दोघांचं 24,000 होईल. 18-24 इथे पण एकदा चेक करून घ्या आन्सर्स किती होतात आपले. ठीक आहे, कॅल्सी आहेत आपल्याकडे. सो कॅल्सीवरून आपण आन्सर्स काढू शकतो. जे काय तुझं आन्सर आलं सध्या इथे मी एकदा बघून घेतो काय आन्सर आलं यांचं इथे काय कॉज इथे क्वेश्चनमध्ये लक्षात ठेव मेथड वेगळी आहे. सो जरा थोडं काळजी अच्छा मी रेट चुकीचा घेतला आहे. आपण रेट चुकीचा घेतला आहे. सेमी स्किल्डचा रेट वेगळा आहे ना. सेमी स्किल्डला रेट काय आहे 1.50 आहे इथे बरोबर. 1.50 आहे इथे मायनस 8400 इंटू 1.50. ठीक आहे. सो इथे साधारणतः आता जरा कस करूया आपण. इथे जर कॅल्क्युलेशन केले तर इथे माझा आन्सर येत आहे किती तर 400. इथे माझा आन्सर येईल 600 आणि ते सुद्धा काय असेल ॲडवर्स. ओके. सेमी स्किल्ड नंतर अनस्किल्ड घ्यायचे आहेत मला. अनस्किल्डला नंबर ऑफ आवर्स आपले होते इनिशियली स्टँडर्ड आपले काढले होते आपण 16,000 आवर्स इंटू त्याचा रेट होता 1 रुपी. रेट जरा नीट घ्यायचा आहे. आणि इथे आले होते 20,000 इंटू 0.90. आता इथे डायरेक्ट आन्सर लिहितो आहे मी. हे 16,000 होतील, इथे 18,000 होतील, इथे होतील 2,000. अगेन हे सुद्धा काय होणार आहेत ॲडवर्स. ठीक आहे. आपल्याला काय करायचं इथे खाली यांची टोटल घ्यायची. आपल्याला काय करायचं इथे यांची खाली टोटल घ्यायचे. म्हणजे इथे 6,000 कॉज तिघे ॲडवर्स आहेत. सो डायरेक्टली ॲडवर्स होते. इथे पण ॲडवर्स, इथे पण ॲडवर्स, इथे पण ॲडवर्स. सो तिघे ॲडवर्स आहेत तर तिघांची आपण करू शकतो टोटल. जी काय टोटल येईल ती. सो 6,000 + 600 + 2,000 दॅट विल बिकम 8,600. तिघे पण ॲडवर्स आहेत तर ॲडवर्स घेतले. ठीक आहे. ओके. कळलं हे काय करायचं नक्की. आपण जसं ABC केलं होतं ना मटेरियलमध्ये सेम वेने इथे कॅरी करायचं आहे. सो तुला आता पुढचं काम काय असेल याच्यामध्ये तर पुढचं काम असेल फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट कर लेबर कॉस्ट व्हॅरियन्स. आत्ताच दाखवला कसा काढायचा. त्यांच्यामध्ये स्किल्ड सेमी स्किल्ड अनस्किल्ड यांची आपण काय घेतली टोटल घेतली. जे काय अमाऊंट होतं त्यांची आपण काय घेतली टोटल घेतली. सेम करायचं लेबर रेट व्हॅरियन्सला. स्किल्ड सेमी स्किल्ड अनस्किल्ड तिघांची टोटल घे आणि लेबर इफिशियन्सी व्हॅरियन्स याच्यामध्ये पण स्किल्ड सेमी स्किल्ड अनस्किल्ड अशी टोटल घ्यायची. आणि मग व्हेरिफिकेशन करताना ज्यावेळेला तू काय करशील व्हेरिफिकेशन करशील त्याला व्हेरिफिकेशन करताना या अमाऊंट घ्यायच्या. कोणत्या या अमाऊंट घ्यायच्या. इंडिव्हिज्युअल अमाऊंट घ्यायच्या नाही आहेत. म्हणजे लेबर कॉस्ट व्हॅरियन्स म्हणजे मी ही वाली अमाऊंट घेतली आणि इज इक्वल टू काय करतो आपण इज इक्वल टू मध्ये मी शो करणार आहे काय तर इज इक्वल टू लेबर रेट व्हॅरियन्स प्लस लेबर इफिशियन्सी व्हॅरियन्स. सो यांना ॲड करायचं. फक्त ट्राय कर. बिकॉज इथे थोडं दाखवणं डिफिकल्ट आहे. फक्त ट्राय कर घरी उद्या नाही पण क्वेश्चन आज ॲटलिस्ट ट्राय कर की आजही लेक्चर व्हिडिओ बघायला. मग आपण उद्याही कंटिन्यू करूया याच्यामध्ये. बिकॉज आज लेक्चर काही जास्त वेळ नाही घेतलं. थोडासा वेळ आपण लेक्चर घेतलं. ठीक आहे.
सो उद्या आपण कंटिन्यू करूया याच्या पुढे. उद्या आपल्याला करायचे आहेत मिक्सवाले क्वेश्चन्स. मिक्सवाले म्हणजे ज्याच्यामध्ये मटेरियल व्हरायन्स असेल आणि लेबर असे मिक्स असेल क्वेश्चन. ठीक आहे, चल भेटूया आपण उद्या. चलो बाय बाय.